श्री स्वामी समर्थ श्रीराज क्रिएशन या पेजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पाईप क्लीनरपासून लिलीचे फूल तयार करणे भाग 2. आता आपण ह्या पाकळ्यांना, लिलीच्या पाकळ्यांना ग्लूगनने स्टिक करून घेऊया. ठीक आहे, ग्लूगनने काय करू आपण, स्टिक करून घेऊया. पण नंतर आपण आपल्याला पाहिजे तसा आपण आकार देऊन घेऊ. ओके, हे बघा. हे असं आपण थोडा वेळ दाबून धरूया, कारण जेणेकरून इकडे तिकडे आपली स्टिक लागणार नाही. ओके, 2 मिनिटं दाबून धरूया. ओके, झालं. परत सेम प्रोसेस तशी, थोडासा ग्लू लावूया. थोडासा ग्लू लावल्यानंतर हे पान पण आपण इथे अटॅच करूया. ओके, त्यालाही आपण काय करूया, दाबून धरूया. ओके, असं दाबून धरूया, जेणेकरून आपलं ते लागून जाईल. स्टिक झालं. ओके, त्याला थोडा वेळ दाबून धरायचं, कारण काय तो ग्लू लगेच स्टिक होत नाही. परत आपल्याला इथे अजून एक पान स्टिक करायचं. हे पान अजून आपण परत इथे स्टिक करूया. ओके, दिसतंय सर्वांना? दाबून धरायचं, थोडंसं 5 मिनिट दाबून धरायचं. ओके, दाबल्यानंतर त्याला आपण तुरा लावून घेऊया. तुरा आपण नॉर्मलच ठेवूया. ओके, हा तुरा इथे लावून घेऊया मध्यभागी. ओके, झालं स्टिक. थोडं थांबून घेऊया. ओके, परत सेम प्रोसेस तशी. परत हे पान घ्यायचं, हे पान इथे लावायचं. ओके, ओके, घेतलं पान. ओके, परत ग्लू गनने थोडंसं इथे ग्लू लावायचा, इकडे ग्लू लावायचा. नंतर हे पान इथे अटॅच करायचं. आपण सेम इथे अटॅच करून घ्यायचं. दिसतंय सर्वांना? आपण इथे थोडंसं दाबून धरूया 2 मिनिट, जेणेकरून आपली स्टिक बरोबर बसेल. ओके, दिसतंय सर्वांना? हे असं मोडून घ्यायचं, म्हणजे आपला जो गॅप आहे तो दिसणार नाही. ओके, हे व्यवस्थित स्टिक झाल्यानंतर याला आपण नंतर शेवटी आकार देऊया याला. ओके, हे आपण खालचं कट करून घेऊया. आपण परत थोडा ग्लू घेऊ. हे झालंय आपलं लिलीचं फूल. बघू शकतात तुम्ही. बघू शकता, हे आपलं लिलीचं फूल तयार झालंय. आपण मोठं फूल तयार केलंय लिलीचं. ओके, त्याच्यानंतर स्टिक घ्यायची, थोडासा नॉर्मल ग्लू लावायचा याला. स्टिक घ्यायची, स्टिकला ग्लू लावायचा. ग्लू लावल्यानंतर लिलीच्या फुलाला बॅक साईडने इथे घालायचं. बॅक साईडने घातल्यानंतर बॅक साईडने घातल्यानंतर थोडं वाळू द्यायचं. वाढल्यानंतर थोडा ग्रीन टेप घेऊया. थोडा इथे लावला, ग्लू लावल्यानंतर ग्रीन टेप ठेवला, तो त्याला चिटकवला आणि रॅपिंग करूया याला.
तसं हा ग्रीन स्टिक असते, त्याच्यामुळे पॅकिंग करायची गरज नसते, पण मी तुम्हाला दाखवते की पॅकिंग करून घ्यायचं. पॅक झाल्यानंतर खालून टेप कट करून घेऊ. कट झाल्यानंतर हा भाग आपण इथे फोल्ड करून घ्यायचा. फोल्ड केल्यानंतर आता हे राहिले आपले पानं जोडायचे. पानं जोडण्यासाठी आपण थोडा ग्लू लावू. इथे थोडा ग्लू लावला आपण इथे आणि या फुलाच्या इथे आपण स्टिक करूया. दिसतंय सर्वांना? इथे थोडं 5 मिनिट आपण दाबून धरूया. ओके, 5 मिनिट याला आपण असं सोडूया. ओके, दुसरं पान घ्यायचं. दुसऱ्या पाण्यालाही सेम प्रोसेस. थोडा ग्लू लावायचा. ग्लू लावल्यानंतर सेम तुम्ही खालीवर लावू शकतात, पण आपण जवळ लावू. ओके, असं लावायचं. ओके, लावल्यानंतर थोडं 5 मिनिट आपण याला धरून ठेवूया. दिसतंय तुम्हाला लिलीचं फूल? हे पानं आपण अटॅच केले. ओके, आता याला आपण अजून परत ग्रीन टेपने परत पॅक करूया. इथे थोडा ग्लू लावला. इथे ग्लू लावल्यानंतर परत थोडासा टेप ठेवायचा. इथे थोडं वाळू द्यायचं. थोडं हलक्या हाताने गोल फिरवत राहायचं. ती बाजू हलक्या हाताने फिरवायचं, जेणेकरून आपलं परत एकदा रॅपिंग करून घ्यायचं. परत एकदा पानाला आपण रॅपिंग करून घेऊया. कट करून घेऊया आणि आपण आता याला शेप देऊन घेऊया. आपल्याला जो शेप पाहिजे आपण आपलं फूल तयार झाल्यानंतर आपण शेप देऊन घेऊ शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं लिलीचे फूल तयार आहे. बघू शकता तुम्ही, बघू शकता लिलीचं फूल आपलं बनवून तयार आहे. दिसतंय तुम्हाला लिलीचं फूल? अशा प्रकारे आपलं लिलीचं फूल बनवून तयार आहे. बघू शकता. जर तुम्हाला आपला ट्युटोरियल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.